माझं काय होतं थोडं मी शेतकरी आत्महत्या हा विषय मला खूप त्रास देत होता खूप वर्षांपासून, आत्ता नाही. म्हणजे मला एकच व्यवसाय आहे शेती, ज्या व्यवसायाला काही गॅरंटी नाही. पाऊस कमी पडला तरी प्रॉब्लेम, जास्त पडला तरी प्रॉब्लेम, कीड लागली तरी प्रॉब्लेम, खूप सगळं उत्पन्न निगेटिव्ह. आलं तरी प्रॉब्लेम. आणि आज तो मला कायम त्रास असा वाटायचा की मी आज 60 रुपयाला टोमॅटो घेतो 1 किलो, तो शेतकरी 5 रुपयाला का विकतो? तर हे मला खूप वर्षापासून, पण ते कधीतरी इथे आणायचं, पण ते कसं आणायचं मला कळत नव्हतं. आणि आत्महत्या कशा होऊ शकतात म्हणजे ह्या देशात जर का मी गुगल सर्च केलं, जवळजवळ 14 लाख कोटी रुपयाचं मोठी मोठी लोन्स वेव्ह केली गेलेली आहेत, माफ केली गेलेली आहेत. मग शेतकरी काही हजार रुपयांसाठी का मरतो? म्हणजे की काय त्यांनी त्यांनी काय पुण्य केलं की त्यांना माफ केलं जातं आणि यांना माफ केलं जात नाही. आता ह्याच्यात काय म्हणतात, प्रायव्हेट लोन देणारे पण आहेत, जे दे आर लाईक शायलॉक्स आहेत, ते सगळंच पिळून घेतात. पण तो मला त्रास खूप वर्षापासून होता आणि मी खूप त्या बाबतीत मला त्याचा त्रास, की जो माणूस आपल्या ताटात जेवण वाढतो, म्हणजे जो हू इज रिस्पॉन्सिबल की मला आज काही खायला मिळेल, तो आत्महत्या करतो आणि कोणालाच कसं काही वाटत नाही. बरं, काही काही वर्षानंतर मग ते कर्जमाफी हे सगळं चालू आहे, पण मग ते पैसे त्यांच्यापर्यंत पोचतात का? ही सिस्टम काय आहे?